तत्कालीन इंडीचे आमदार रवी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फटाके उडवत असताना तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे खटला चालला। त्यानुसार रवी पाटील, उदय पाटील, गणेश कटारे, राम खांडेकर, श्रीशैल खंदारे, मल्लीनाथ निरगुडे, सदाशिव मस्के, कल्लप्पा वाघमारे, जब्बार शेख, बाळासाहेब घुले या 9 जणांना निर्दोष मुक्त केले। जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी निकाल दिला। ही घटना 15 ऑगस्ट 2007 रोजी 7 रस्ता येथील पाटील यांच्या निवासस्थानी घडली होती। पाटील यांचे समर्थक रात्री 12च्या सुमारास बंगल्यापुढे फटाके उडवत होते। सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले अन्य अधिकाऱ्यांसोबत होते। मनाई केली तरीही फटाके उडवत असल्याने पोलीस आयुक्त अशोक कामटे, उपायुक्त लक्ष्मण भोसले, पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे तिथे आले। यावेळी वाद झाला। रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त कामटे यांना धक्काबुक्की केली, ठार मारण्याची धमकी दिली। कार्यकर्त्यांना अटक करतेवेळी मज्जाव करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले, सुनावणी झाली। सरकारकडून 11 साक्षीदार तपासण्यात आले। यात सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जनू, रवी पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट राजकुमार मात्रे, ॲडव्होकेट विक्रांत फताटे यांनी काम पाहिले। यामध्ये मी उदय पाटील व इतर 9 आरोपी यांच्या वतीने युक्तिवाद करताना मेहरबान कोर्टासमोर असे मुद्दे मांडले की उदय पाटील व इतर आरोपी यांचा सरकारी कामात अडथळा करायचा कुठलाही प्रकारचा हेतू नव्हता व तसेच इतर साक्षीदारांच्या जबाबात मेहरबान कोर्टास असे दाखविले की कुठल्याही साक्षीदारांनी सांगितले नाही की उदय पाटील यांनी सरकारी कामात अडथळा केलेला आहे। या उलट सर्व साक्षीदारांनी सांगितलं की उदय पाटील हे सुरुवातीला विनंती करायला आले होते की कार्यकर्त्यांना तुम्ही का अटक केलात। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा उदय पाटील यांनी सरकारी अधिकारी यांना विनंती केली त्यावेळेस उदय पाटील व इतर आरोपी यांचा कसला प्रकारचा हेतू नव्हता। त्यामुळे आमच्या मुद्दे एकच होते की उदय पाटील व इतर आरोपींना विनाकारण या खोट्या केसमध्ये गुंतविले आहे। हे सर्व मुद्दे मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून उदय पाटील व इतर आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली आहे।